24 चेंडू आणि 43 धावा असं समीकरण असताना बघायचं सलामीवर मैदानात पियुष आणि बिलाल अशी बिन्नीची जोडी मैदानात चालली आहे आणि दीपक जाधव गोलंदाजीसाठी सज्ज होतोय। बघायचा कशा प्रकारे सामना रंगणार आहे। पहिल्या स्पेल मधील 6 चेंडू घेऊन येतोय तो म्हणजे दीपक पहिला चेंडू हाताळतोय खेळतोय पायचा उचलून खेळाय झेल होऊ शकतो का क्षेत्ररक्षक मौजूद आहे कोणती चूक करत नाही आहे सुरेख झेल अशा रीतीने पहिला हादरा मिळतोय तो म्हणजेच पियुषच्या स्वरूपात भोपळाही न फोडता तंबूमध्ये परततोय। पुन्हा एकदा संधी मिळते ती म्हणजे डीजेला। धन्यवाद धन्यवाद डीजे धन्यवाद। ताबिश नवीन नौका फलंदाज येतो ताबिश। राजपूर गावामधून खेळणारा हा खेळाडू सुंदर खेळाडू आहे शैलीदार खेळाडू आहे तो म्हणजेच ताबिश। मित्रांनो मुरुड प्रीमियर लीग पर्व पहिला ज्या ठिकाणी झाला तो म्हणजे मैदान होता अगरदंडा बरोबर ना आणि त्याच्यानंतर मुरुड प्रीमियर लीग पर्व दुसरं हे मजगाव या मैदानावर झालं आणि तिसरं पर्व चालू आहे ते म्हणजेच ओम साई नवीन चेहेर मैदानावर अर्थात आपल्या विभागामध्ये आणि आलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांचं माझ्याकडून आणि मुरुड प्रीमियर लीगच्या वतीने सर्वांचं सहर्ष स्वागत। खातंही ओपन नाही झालं आपल्या अजून देखील संघाचं आणि वैयक्तिक खेळाडूंचं देखील। पुन्हा एकदा गोलंदाज दीपक एक आत्मविश्वास घेऊन चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहे तोच सामोरा जातो डावखुरा फलंदाज अर्थात नवीन नौका आलेला फलंदाज तो म्हणजे ताबिश। पहिला डावखुरा फलंदाज बाद झाल्यानंतर येणारा दुसरा फलंदाज आहे तो म्हणजे ताबिश डावखुराच फलंदाज आहे आणि सध्याची ही खेळपट्टी आहे आणि जो वाऱ्याचा ओघ आहे तो डावखुऱ्या फलंदाजासाठी नंदनवन आहे आणि हा पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न मात्र फॉलो थ्रो मध्ये स्वतः गोलंदाज कोणती चूक करत नाही। लगातार 2 चेंडूंवर मिळणार हा दुसरा हादरा पुन्हा एकदा संधी मिळते डीजेला। धन्यवाद धन्यवाद डीजे सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी दीपक याची झाली आहे। रितेश नागोडकर साठी सुवर्ण संधी आहे। जर का आपण सूर मारून झेल पकडला झेप घेतली आणि झेल पकडला तर आपले सरपंच बंधू मांडला यांच्याकडून ऋतिकजी नागोडकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आपणास। पुन्हा एकदा जायचं आपल्याला गोलंदाजाकडे गोलंदाज आहे दीपक जाधव सुंदर गोलंदाजी करतोय लगातार 2 चेंडू 2 गडी मिळवतोय तिसऱ्या गडी मिळवून हॅट्रिक पूर्ण करेल का। हॅलो कमेंट्री करतोय नवीद मौलाना याचकडून सुवर्ण संधी। जर आपण हॅट्रिक पूर्ण केली तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे दीपक साठी। सुंदर गोलंदाज आहे शैलीदार गोलंदाज आहे चतुर चाणाक्ष गोलंदाज आहे अचूक टप्पा ठेवतो हा गोलंदाज खेळण्यासाठी तयार आहे आणि हा चेंडू फाईन लेग क्षेत्राकडे चेंडू आहे ते धाव नाही की धोका नाही चेंडू मात्र निर्धाव जातोय आणि या खेळाडूंना पुन्हा एकदा सुवर्ण संधी होती ती संधी मात्र गमावलंय। जर का या चेंडूवर सूर मारला असता तर त्यांचे बंधू सरपंच ऋतिक नागोडकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळालं असता मात्र तसं न होता चेंडू निर्धाव जातोय। पुन्हा एकदा दीपक गोलंदाजीसाठी सज्ज होतोय आणि हा चेंडू खालून खेळून काढतोय चेंडू जातो शॉर्ट मिडऑनच्या क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक मौजूद आहे पळून एक धाव पूर्ण करतोय एका धावेने स्वतःचं मात्र खातं ओपन करतोय फलंदाज जिमाम। धाव संख्या झाली आहे ती म्हणजेच 1। 4 चेंडूंचा सामना झालाय 4 चेंडू मागे एकच धाव जमा करतोय जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे ती म्हणजेच
24 चेंडू आणि 43 धावा असं समीकरण असताना लगातारच्या 2 चेंडू महत्त्वपूर्ण गडी बाद झाले आणि येणाऱ्या 4थ्या चेंडूवर मात्र 1 धावेनं स्वतःचं आणि संघाचं खातं ओपन केलं. पुन्हा एकदा खेळासाठी तयार. सुंदर चेंडू, सुंदर फटका, उचलून खेळाय, मिड ऑफच्या वरून चेंडू जातोय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतोय. जोपर्यंत फील्ड पळून ना 2 धावा पूर्ण होतात. या 2 धावेनं धावसंख्या मात्र वाढले. धावसंख्या झाले 3. पहिलं षटक चालू असताना धावसंख्या 3 मात्र समीकरण बदललंय. 2 गडी बाद 3 अशी स्थिती असताना शेवटला चेंडू घेऊन येतो गोलंदाज तो म्हणजे दीपक जाधव. सुंदर गोलंदाजी केली. अक्षरशः सर्व रसिक प्रेक्षकांची मन जिंकून घेण्याचं काम केले या दीपकनं. टप्पा अचूक ठेवला. लगातारच्या 2 चेंडूवर गडी बाद केले आणि त्याच्यानंतर येणारा चेंडू पुन्हा एकदा बॅटची एज लागतोय. फलंदाज बाद होतोय. संधी मिळते ती देखील डीजेला. कम ऑन डीजे. धन्यवाद 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 डीजे. 3 गडी बाद केल्याबद्दल श्री दीपक जाधव याच्यासाठी नवीदजी मौलाना याचकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद दीपकजी. आपण सामना संपल्यानंतर आपले 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी घेऊन जायचं. धन्यवाद. आणि या ठिकाणी आपला सर्वांचा लाडका कॉमेंटेटर्स वेदांतजी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा मनापासून सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज जातोय तो म्हणजेच बिलाल. 18 नंबर जर्सी प्रदान केलेला बिलाल या ठिकाणी खेळण्यासाठी जातो. 18 नंबर जर्सी म्हटलं की आपल्याला आठवतो तो म्हणजेच इंडियन इंटरनॅशनल फलंदाज विराट कोहली याला लाजवला असा जर्सी क्रमांक प्रदान केलेला बिलाल फलंदाजसाठी जातोय. एक थोडंसं कुठंतरी आपला संघ बॅकफुटवर गेलाय. त्याला पुढे नेण्याचं काम करण्यासाठी बिलाल स्वतः मैदानावर चाललाय आणि गोलंदाज मात्र सुरेख गोलंदाजी करतोय तो म्हणजे दीपक. त्याच्या पाठोपाठ येणारा ऐमन गोलंदाजी कशी करणार आहे कारण आता समीकरण बदललंय. 43 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावसंख्या झाले 3 म्हणजे आता 18 चेंडू आणि 40 धावा असं समीकरण आलंय. या 18 चेंडू 40 धावांची गरज असताना गोलंदाजी करतोय. डावखुरा हाताने टाकणारा हा चेंडू जातोय शॉर्ट मिड ऑफच्या क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक मौजूद आहे. जोपर्यंत फिल्ड मला असं वाटते चौकार. सुंदर फटका. लेदर चेंडूवर खेळला जाणारा अशा प्रकारचा हा फटका होता. नेत्रदीपक फटका आणि या 4 धावेनं धावसंख्या वाढवले. धावसंख्या झाले 7. आता कुठेतरी आकार घ्यायला लागलाय तो संघ. फलंदाज अयाज झैनाविलेवन मजगाव संघ कुठेतरी आकार घ्यायला लागला आणि धावसंख्या भरकन 4 वाढले. धावसंख्या झाले 7. ऐमान पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. आता कशा प्रकारे चेंडू टाकायला पाहिजे थोडासा प्रश्नचिन्ह नक्कीच या गोलंदाज समोर असेल कारण सुरुवातीला गोलंदाज दीपक याने टाकले होते तर आत्मविश्वास वाढला होता कारण पहिल्या चेंडूवर त्याने गडी बाद केला होता. त्याच्यानंतर आता आलेला गोलंदाज ऐमान चेंडू टाकतोय. ओ हो सुंदर चेंडू. टप्पा पडता क्षणी सरळ विकेट कीपरच्या हातात जातोय. धाव नाही की धोका नाही. चेंडू निर्धाव जातोय. एक तेरी तो एक मेरी अशा प्रकारचा क्षण या ठिकाणी बघायला मिळाला कारण आधीच्या चेंडूवर चौकार लगावला आणि पुढील येणारा चेंडू जर निर्धाव प्रकारचा चेंडू जात असेल तर खऱ्या अर्थाने ही बौद्धिक क्षमतेचा वापर करून या गोलंदाजाने चेंडू निर्धाव काढलाय. अशाच प्रकारची विविधता असणं गरजेचे आहे या गोलंदाजाच्या मार्फत आणि हा चेंडू मात्र पूल करतोय. पूल ठरतोय सक्सेसफुल षटकार. पुन्हा एकदा संधी मिळते डीजेला. कम ऑन डीजे. धन्यवाद 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 डीजे. या 6 धावेनं मात्र आता धावसंख्या आकार घ्यायला लागले. धावसंख्या झाले 13. पहिल्या षटकात केवळ 3 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर येणाऱ्या या पुढील षटकात अर्थात 10 धावा खर्च करतोय. 3 चेंडू मध्ये 10 धावा खर्च करतोय. येणारे 3 चेंडू असतील. या मोठे फटके आल्यानंतर गोलंदाज थोडासा एक प्रश्न पडतो की आता चेंडू कशा प्रकारे टाकायला पाहिजे. आपल्या संघाच्या पूर्णतः जबाबदारी पूर्णतः अशा निराशामध्ये कन्वर्ट होईल का असं न होता हा सुंदर चेंडू अशा प्रकारचे चेंडू येणं गरजेचे आहे. ब्लॉक केलेला हा चेंडू डायरेक्ट हिट प्रकारचा चेंडू होता मात्र त्या ठिकाणी चतुर चाणाक्ष पंच तटस्थ आणि सांगतायत काय फलंदाज सुखरूप आपल्या क्रीजमध्ये पोहोचलाय आणि 2 धाव पळून पूर्ण करतोय. या 2 धावेनं पुन्हा एकदा धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली 15. 14 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 28 धावा असं समीकरण असताना पुन्हा एकदा सामोरा जाते फलंदाज तो म्हणजेच
झिमाम. या संघाचा कर्णधार झिमाम आणि त्याला साथ देण्यासाठी आलेला बिलाल, अशी ही बिन्नीची जोडी मैदानात. झिमाम फुल टॉस प्रकारचा चेंडू, मुझे मार अशा प्रकारचा हा चेंडू, ज्याप्रमाणे एक चायनीज लॉलीपॉप ज्या प्रकारे आपल्याला खवय्यांना मिळतो तशाच प्रकारचा हा चेंडू या जणू झिमाम याला मिळाला आणि या चेंडूवर मात्र षटकार लगावलाय. संधी मिळते पुन्हा एकदा डीजेला. धन्यवाद धन्यवाद डीजे. मित्रांनो, सांगायला खूप आनंद वाटते. आयमन अरब हा ज्यावेळेस आपला मुरुड प्रीमियर लीगचं ऑक्शन सोहळा संपन्न होत होता त्यावेळेस आयमन अरब याला 19,500 ची सर्वाधिक बोली लगावली होती. मात्र त्या 19,500 या बोलीला मात्र तो थोडासा कुठेतरी निराशाजनक कामगिरी करतोय आणि या चेंडूवर एक धाव बहाल करून धावसंख्या वाढले. धावसंख्या झाली ती म्हणजेच 22. आता 12 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण आले. जर का या आकड्याला आपण आरशाच्या समोर ठेवला तर 1-2 आणि 2-1 अशा प्रकारचा द्विपार्श्व समितीचा हा आरसा दिसेल. अर्थात 12 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण असताना मी समालोचन करण्यासाठी आमंत्रित करतोय आमचे सहकारी मित्र श्री भोईर सर. धन्यवाद. भोईर सर सांगतायत की आताच आमची बिर्याणी संपलेली आहे. पोटामध्ये थोडेसे भरपूर बिर्याणी असल्या कारणाने आवाज थोडासा स्पष्ट येईल, त्याच्यामुळे हा सामना आपण पूर्ण करावा. शेवटले 12 चेंडूंचा सामना आहे. 12 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण असताना गोलंदाजीसाठी सज्ज होतोय आकाश. आणि ज्यावेळेस या म्हणजे पॅव्हेलियन एंड कडून गोलंदाजी करायला लागतो गोलंदाजाला, त्यावेळेस एक थोडासा बौद्धिक क्षमतेचा वापर करणं गरजेचं, कारण हवेचा साथ हा फलंदाजासाठी आहे. तरी देखील शेवटला अर्थात तिसरा षटक आलाय. तिसऱ्या षटक घेऊन आलाय तो म्हणजे आकाश. आकाशने थोडीशी फलंदाजीच्या बाबतीत कामगिरी चुकीची केली, अर्थात तो धावबाद झाला होता आणि आता गोलंदाजीसाठी आलाय. पूर्णतः जबाबदारी आहे. 12 चेंडू 21 धावा असं समीकरण फलंदाजीसाठी सज्ज आहे. स्ट्राईक फलंदाज तो म्हणजे झिमाम. आकाशाचा पुढील चेंडू, अर्थात पहिला चेंडू जातो. शॉर्टपिच प्रकारचा चेंडू येईल का असं वाटत असताना चेंडू मात्र सुरेख जातोय. टप्पा पडता क्षणी आउटस्विंग होतोय. असं फलंदाजाला वाटलं होतं की चेंडू लेग स्टंप वरून जात असेल, मात्र तसं न होता अचूक पंच आमचे आणि या पंचांनी निहारलं, ओळखलं की चेंडू निर्धाव आहे. सुरेख कमबॅक करतोय हा संघ. अर्थात क्यूटेक्स वॉरियर आगरदांडा हा संघ सुंदर कमबॅक करतोय गोलंदाजीच्या जोरावर. पुन्हा एकदा गोलंदाज आकाश पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर एक भल्या मोठ्या खेळाडू समोर पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर एक गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढला जातो. तशाच प्रकारचा हा पुढील चेंडू घेऊन येतो आकाश आणि हा चेंडू लेग ब्रेक प्रकारचा चेंडू शॉर्टलेग अंपायरच्या दिशेने चेंडू येतोय. जोपर्यंत फील्डवर पळून एक धाव पूर्ण करते, दुसरी धाव घेणार का? आणि आता मात्र तुम्ही मात्र कमाल केलीत. ज्या ठिकाणी 2 धावांची गरज नव्हती त्या ठिकाणी 2 धावा चोरण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी भला मोठा मासा गळायला लागला, तो म्हणजेच झिमामच्या स्वरूपात गडी बाद होते. संधी मिळते डीजेला. धन्यवाद डीजे, धन्यवाद. मला असं वाटतं या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण झालं होतं आणि जे आपले पुरस्कर्ते होते ऋतिक नागोडकर यांना जर माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल, अगदी सुरेख क्षेत्ररक्षण झालं होतं त्यांच्या बंधूंचं आणि एक मोठा खेळाडू या ठिकाणी धावबाद करण्यात यशस्वी ठरला. अर्थातच झेलचा जर आपण विचार केला, तुम्ही झेलाला पारितोषिक लावलं होतं, पण धावबाद करणं देखील एक कला आहे आणि अशा प्रकारची रवींद्र जडेजा सारखा एक खेळाडू करू शकतो. तशाच प्रकारचा या ठिकाणी खेळ दाखवून दिला.
धावसंख्या झाले 23. आता 10 चेंडू आणि 20 धावा. ओ हो सुंदर, पुन्हा एकदा गडी बाद होतोय. संधी मिळते डीजेला. कम ऑन डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा नवीन नौका फलंदाज जातोय मोईन. तरी देखील मी मित्रांनो सांगू इच्छितो, जोपर्यंत पराग म्हात्रेसारखा खेळाडू अजून क्रीजवर अर्थात आपल्या गोठ्यामध्ये मौजूद आहे, तोपर्यंत पूर्णतः अशा मी तरी 100% प्राधान्य देऊ शकतो. कारण खेळ प्रत्येकाने प्रत्येकाचा खेळ बघितलाय, तरी देखील आपण या विभागातील नावलौकिक असणारा खेळाडू पराग अजून देखील फलंदासाठी जात नाही. थोडंसं कुठेतरी खेदाची बाब मी तरी म्हणेन. कारण एक हुकमी एक्का म्हणून ज्याची ओळख आहे, फ्रेंड्स कोरलाई संघामधून खेळणार पराग म्हात्रे, अजून देखील त्यांना फलंदाजी संधी मिळत नाहीये. 10 चेंडू सॉरी आता 9 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण आलंय. 9 चेंडू 20 धावा. 10 चेंडू 20 होत्या ना, आता बोल्ड झाला. 9 चेंडू 20 धावा. 10 चेंडू 20 धावा होत्या, आता 9 चेंडू 20 धावा. 31 जर्सी प्रदान केलेला हा फलंदाज तो म्हणजे मोईन. फुलटॉस प्रकारचा चेंडू, मुझे मार अशा प्रकारचा चेंडू होता. लॉलीपॉप जणू दिला होता, मात्र त्याला खाता आलं नाहीये आणि चेंडू मात्र सरळ विकेट किपरच्या हातात विसावला जातोय. आकाशनं मात्र सुंदर कामगिरी केली. त्याला माहिती आपल्या फलंदाज जोरावर कामगिरी करता आलं नाही, अर्थात कामगिरी करू दिली नाहीये, कारण धावबाद केलं गेलं होतं. मात्र गोलंदाजच्या जोरावर अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 2 गडी बाद करतोय आणि हा चेंडू सुंदर चेंडू, ज्या ठिकाणी गरज आहे फास्टेस्ट प्रकारचा चेंडू आणि त्या ठिकाणी हा फास्टेस्ट प्रकारचा चेंडू फेकला जातोय. आणि अशा रीतीने या चेंडूवर मात्र निर्धाव चेंडू गणला जातोय. सरळ धाव नाही की धोका नाही, चेंडू निर्धाव. धावसंख्या मात्र स्थिर आहे. आता 7 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण आलंय. सुरेख गोलंदाजी मी तरी म्हणेन आकाशाची. केवळ 1 धाव खर्च करतो आतापर्यंत निर्णायक षटकामध्ये, अर्थात जो सेकंड लास्ट वा षटक असतं तर हाणामारीचं षटक असतं, मात्र त्या ठिकाणी तो मात्र 1च धाव खर्च करतो. फुलटॉस प्रकारचा चेंडू जातो काऊ कॉर्नरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मौजूद आहे, जोपर्यंत फील्ड पळून 1 धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव देखील आरामात पळून पूर्ण. या 2 धावेनं धावसंख्या मात्र वाढले. धावसंख्याचं समीकरण बदललंय. 6 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण आलंय. केवळ 3 धावा खर्च करतोय. सुंदर कामगिरी, जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे गोलंदाजासाठी. सुरेख कामगिरी आपल्या संघासाठी करतोय. कारण करो या मरो अशी स्थिती आहे. जशी कबड्डी लीग मध्ये डू ऑर डाय सिच्युएशन असते, तशाच प्रकारची स्थिती या ठिकाणी उद्भवली आहे. आता 6 चेंडू 18 धावा. पाणी घेऊन जायचंय. सहा चेंडू आणि 18 धावा असं समीकरण आहे. 3 मोठे फटके येण्याची गरज आहे. कारण आधीचा ज्यावेळी आपण स्पेल बघितला होता त्यावेळेस एका गोलंदाजाने फव्वाद यानं गोलंदाजी करता क्षणी 3 षटकार दिले होते आणि 23 धावा खर्च केल्या होत्या. तशाच प्रकारची जणू या ठिकाणी पुनरावृत्ती करावी लागेल. केवळ 3 षटकारांचा हा सामना मी तरी म्हणेन. जर का आपण 3 षटकार लगावले तर आपला सामना विजय होतोय. पण चेंडू आहेत फक्त 6 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण आहे. फलंदाजासाठी उपयुक्त असं या ठिकाणी मैदान आहे. कारण हवेचा ओघ हा फलंदाजाला उपयुक्त असा हवेचा ओघ या ठिकाणी सुटला आहे. गोलंदाजाचा नक्कीच कशा प्रकारे गोलंदाजी करणाऱ्या 18 नंबर जर्सी प्रदान केलेला हा गोलंदाज महमूद. क्यूटेक आगरदांडा संघाच्या बाजूने खेळणारा हा गोलंदाज तो म्हणजे महमूद.
6 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण आलंय. खंदा फलंदाज सामोरा जातो. 18 नंबर जर्सी परिधान केलेला हा फलंदाज तो म्हणजेच बिलाल. बरोबर ना. महमूद आणि बिलाल दोन्हीही खेळाडू अशा प्रकारचे 18 नंबर जर्सी परिधान केलेले दोन्ही खेळाडू आहेत. कुठला 18 नंबर जर्सी परिधान विजयी होणार हा शेवटला क्षणच ठरवणार आहे. पुन्हा एकदा बिलाल गोलंदाजीसाठी सज्ज होते, खेळण्यासाठी सज्ज होते आणि गोलंदाज महमूद तयार होते. पंचांच्या उजव्या साइडून चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते. 6 चेंडू 18 धावा असं समीकरण. पहिला चेंडू उचलून खेळलाय, झेल होऊ शकतो. क्षेत्ररक्षक मौजूद आहे, झेल खाली आहे आणि या ठिकाणी मात्र थोडस वेगळंच घडलंय आणि या ठिकाणी एक धाव आणि गडी मात्र बाद होतोय. संधी मिळते पुन्हा एकदा डीजेला. कम ऑन डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे. डीजे साऊंड सर्व्हिस. आपली काय काय म्युझिक अशी आहे ना का कानाला त्रास होते. शब्दांची म्युझिक आली तर मजा येईल. सगीर उल्डे नवीन फलंदाज येतोय मित्रांनो. 7 नंबर जर्सी परिधान केलेला हा सगीर. आपल्याला आठवत असेल इंडियन इंटरनॅशनल फलंदाज महेंद्रसिंग धोनी याला लाजवेल असा हा जर्सी क्रमांक परिधान केला आहे आणि ज्या ठिकाणी महेंद्रसिंग धोनीची गरज असते त्याच ठिकाणी या सामन्याचं चित्र त्याच ठिकाणी येऊन ठेपलंय आणि 5 चेंडू आणि 17 धावांची गरज असताना सुंदर फटका. क्षेत्ररक्षक मौजूद आणि त्या ठिकाणी थोडं सुंदर क्षेत्ररक्षण झालं. आउटफील्ड थोडीशी खराब. जोपर्यंत फील्ड पळून 2 धाव पूर्ण करतोय 2च धावांवर समाधान मानावं लागतंय. समीकरण बदलतंय. समीकरण आलंय ते म्हणजे 4 चेंडू आणि 15 धावा. 4 चेंडू 15 धावा असं समीकरण. कुठल्या बाजूनं सामना झुकेल, बिलाल की महमूद? 18 नंबर जर्सी परिधान केलेला महमूद गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. येणार आहे 3 चेंडू. सुंदर चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. मात्र त्या ठिकाणी काय घडलंय, चूक झाले. या चुकीचं प्रायश्चित्त अर्थात 4 धावा बाईच्या स्वरूपात मिळत आहेत. सुंदर चेंडू होता, प्रयत्न सुंदर केला होता क्षेत्ररक्षकानं, मात्र विकेटकीपर आणि थर्डमॅनकडे असणाऱ्या क्षेत्ररक्षकाला चुकवून चेंडू जातोय सीमा पार. 4 धावा बाईच्या स्वरूपात. कदाचित या 4 धावा टर्निंग पॉइंट ठरू शकेल का? मात्र हा शेवटी क्रिकेट आहे. शेवटल्या क्षणापर्यंत जाणारा हा क्रिकेट असतो. या 4 धाव्याने समीकरण बदलले. आता 2 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण आलंय. 3 चेंडू 11 धावा. सॉरी, ओके. 3 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण. गोलंदाजीसाठी सज्ज होते तो म्हणजे महमूद सुरेख गोलंदाजी करतो. आपल्या संघासाठी म्हणावं तसे क्षेत्ररक्षक साथ देत नाहीये महमूदाला आणि हा चेंडू मात्र उचलून खेळलाय, बॅकफुटून गेलाय. चेंडू मोठा फटका होईल का आणि षटकार. म्हणजे एक झालेली चूक किती महागात पडू शकते त्याचं या ठिकाणी उदाहरण पेश केलंय. पुन्हा एकदा संधी मिळते डीजेला. धन्यवाद धन्यवाद डीजे. 2 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण आलंय. 18 नंबर जर्सी परिधान कुठली जिंकणार आहे, गोलंदाजाची की फलंदाजाची? बिलाल फलंदाजीसाठी सज्ज होते, ज्यानं पूर्णतः सामन्याची मदार आपल्या खांद्यावर घेतले. तोच बिलाल सुंदर फटकेबाजी करतोय आणि गोलंदाज मात्र सुरेख गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षक मात्र म्हणावं तशी साथ देत नाही. जर का ती बिलालचा झेल पकडला असता तर त्या ठिकाणी सामन्याचं चित्र बदललं असतं. मात्र तसं न होता नियतीच्या मनात देखील ते नव्हतं आणि शेवटी बिलालला एक संधी मिळाली आणि त्या संधीचं जणू तो सोनं करतोय. पुन्हा एकदा महमूद गोलंदाजीसाठी सज्ज होते आणि हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट मिडऑफच्या क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक मौजूद आहे. जोपर्यंत फील्डवर पळून 1 धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव होणार का? मात्र सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा पळून पूर्ण करतोय. आता 1 चेंडूंचा सामना उरला. 1 चेंडू आणि केवळ 3 धावांची गरज आहे. माझे गुणलेखक मित्र दरणे सर सांगतात 1 चेंडू आणि 3 धावा.
कंपल्सरी चेसिंग असणारा एक चेंडू 3 धावा. गोलंदाज सुरेख गोलंदाजी करतो. क्षेत्ररक्षक म्हणावं तशी साथ देत नाहीये, कारण ज्या वेळेस दुसऱ्या चेंडूवर झेल उडाला होता तो झेल सोडला गेला. त्याच्यानंतर येणारा जो तिसरा चेंडू होता, तिसरा चेंडू ब्लॉक केला होता. मात्र विकेट किपर आणि थर्डमॅननं चेंडू सोडला आणि बायच्या स्वरूपात 4 धावा मिळाल्या होत्या. आता चेंडू येतोय शेवटला 1 आणि एका चेंडूवर 3 धाव्यांची गरज आहे. जो जीता वही सिकंदर अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी येऊन ठेपले. महमूद वर्सेस बिलाल. 18 नंबर जर्सी परिधान केलेला फलंदाज जिंकतो का गोलंदाज बघायचा. हा शेवटला निर्णायक चेंडू आणि हा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह जातोय. 1 धाव तर पण पूर्ण आणि चौकार. मित्रांनो, या ठिकाणी पेनल्टीला सामोरं जावं लागेल. जंबो हॅलो. या ठिकाणी या मुरुड प्रीमियर लीग पर्व तिसऱ्यामध्ये पेनल्टी वगैरे हा ठेवला नव्हता, कारण आधीच डिक्लेअर झाला होता. त्याच्यामुळे या ठिकाणी ज्यानं चौकार लगावला तो सामना विजय झालाय.
हॅलो. तर अतिशय रंगतदार सामना पाहिला, चुरशीचा सामना आपण या ठिकाणी पाहिला. खऱ्या अर्थाने ज्या फलंदाजाने या ठिकाणी रोमांचकता